नमस्कार मंडळी. जी राज्यामध्ये प्राध्यापक भरती होऊ घातलेली आहे त्या संबंधीचे विविध अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून मी डॉक्टर अजय पवार करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे जी 73 पदांची भरती जी जाहीर झालेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर आपल्या इतर बांधवांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका. आपण याआधीही ज्या ज्या विद्यापीठांमध्ये पदभरती जाहीर झालेली आहे, जाहिराती निघालेल्या आहेत, त्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि यानंतरही जे जिथे जिथे आपल्या जाहिराती प्रसिद्ध होतील प्राध्यापक पदासाठीच्या तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर मित्रांनो, तर 73 जागांची भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे. आता त्यामध्ये संचालक आणि प्राध्यापक पदासाठी या ठिकाणी 3 जागा असणार आहे. प्राध्यापक पदाच्या केवळ 8 जागा असणार आहे. सहयोगी प्राध्यापक पदाच्या 8 आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 43 जागा असणार आहे, ज्या की आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. प्रकल्प अधिकारी 1, प्रशिक्षक 2 याबद्दलची यासाठी काय पात्रता वगैरे हवी बाकी पदांसाठी तर त्याबद्दलची जे माहिती आहे ती त्यांच्या जाहिरातीमध्ये आणि माहिती पत्रकामध्ये सविस्तररित्या दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या. परंतु यासाठी आपल्याकडे महत्वाची बाब म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या 43 जागा या ठिकाणी आहेत. तर या जागा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी आपण अर्ज करायचा आहे. त्यासाठी जी लागणारी जी पात्रता आहे ती तुमच्या पीजीच्या विषयामध्ये नेट, सेट किंवा पीएचडी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. याशिवाय तुमचा अकॅडमिक जो परफॉर्मन्स आहे तो तुमचे रिसर्च पेपर असतील, त्यानंतर तुमचे बुक्स असतील काही प्रकाशित झालेले किंवा तुमचा जो टीचिंग एक्सपिरियन्स आहे याला देखील मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यानुसार तुमचं गुणांकन ठरणार आहे. तुमचं गुणांकन कोणत्या डिग्रीसाठी किती मार्क द्यायचे, कोणत्या रिसर्च पेपरला किती मार्क द्यायचे या संबंधीचा जो सविस्तर जो व्हिडिओ आहे तो आपण सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला आपण टाकलेला आहे. तो एकदा बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी किती मार्क मिळत आहेत, आपण स्पर्धेत कुठे आहोत हे तुमच्या लगेच लक्षात यायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, या जागांसाठी देखील तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता याची जी अर्जाची जी सुरुवात आहे ती 26 फेब्रुवारीला ऑलरेडी झालेली आहे. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही 12 मार्च 2026 ला दुपारी 6 वाजेपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून झाल्यानंतर त्याची जी कॉपी आहे अर्जाची त्याला आपले सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते जोडायचे. त्याचा व्यवस्थित बंच बनवून तुम्ही 18 मार्च 2026 ला दुपारी 6 वाजेपर्यंत विद्यापीठात ते पोहोचतील अशा बेताने ते पाठवायचे आहेत. बाय पोस्ट जरी पाठवत जरी असाल तरी या तारखेपर्यंत ते विद्यापीठात पोहोचतील अशी सोय तुम्हाला करायची किंवा बाय हँड जरी देत असाल तर या तारखेच्या आणि या वेळेच्या आत तुम्हाला तो जो बंच आहे तो विद्यापीठामध्ये जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि तुम्हाला तुमच्या जागा, तुमचं आरक्षण याविषयीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही त्याची ऑनलाईन पद्धतीने जी जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे www.unishivaji.ec.in/recruitment/ad-university. इथे तुम्हाला ती जाहिरातही पाहता येईल आणि ऑनलाईन पद्धतीने अर्जही करता येईल. सॉरी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ज्या जागा ज्या निघालेल्या ज्या आहेत यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. प्राध्यापक भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. लवकरात लवकर तुम्ही प्राध्यापक म्हणून जॉईन व्हावेत ही सदिच्छा आमची असणार आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर अर्ज करा, ऐन वेळेला घाई करू नका. त्यासाठी व्यवस्थितरित्या आणि आपला जो व्हिडिओ जो आहे त्या गुणांकनाचा तो व्यवस्थितरित्या एकदा बघून घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या इतरही गरजू मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा आणि अजूनही जर आपण सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.